नमस्कार शिक्षक मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा करण्याबाबत आपणास सूचना प्राप्त झालेल्या आहेत। या वर्षी 21 जून 2025 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। या वर्षी ऐतिहासिक योग संगम हा कार्यक्रम सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत साजरा केला जाणार आहे। या वर्षीच्या योग दिनासाठीचा एक विषय एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग असा आहे। तर या संदर्भात आपण जी योग दिनाच्या दिवशीची जी माहिती आपल्याला त्याचे जे काही फोटोग्राफ्स असतील ते अपलोड करायचे आहेत, त्यासाठी योगा संगम शाळाची नोंदणी आपल्याला करायची सूचना प्राप्त झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या योगा दिनाच्या दिवशी जे व्हिडिओ फोटोज अपलोड करायचे आहेत त्यासाठी शाळांची नोंदणी कशी करायची याबाबत आजच्या व्हिडिओ माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपणास नम्र विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपचं क्रोम ब्राउझर ओपन करून घेणार आहोत। ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च बारमध्ये yoga.ayush.gov.in असं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आपणासमोर ओपन होईल, अशा पद्धतीची वेबसाईट आपणास ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। या लिंकवरून सुद्धा आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता। आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही लँग्वेजेसचा ऑप्शन आहे। इथे जर सुरुवातीला तुमची इंग्लिश लँग्वेज असेल तर इंग्लिशमध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल। आपणास पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे आपण या ठिकाणची जी माहिती आहे ते आपण मराठीमध्ये करून घेऊयात। तुम्हाला जी सुटेबल लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता। इथे आल्यानंतर हा जो योग संगमचा जो टॅब दिसतोय त्यावरच आपण ऑलरेडी योग संगम नोंदणी पोर्टलवर आहोत। याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी पुढील ये किंवा नेक्स्ट असं बटन आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणासमोर योगाचा आंतरराष्ट्रीय दिवस 2025 असे आयोजकांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न असं हे प्रश्न इथे दिलेले आहेत। ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा इथेच दिलेली आहे। बघा, हे छोटा बाणासारखा चेकबॉक्स आहे, याला क्लिक करायचं आहे आणि इथे या सगळ्या योग संगम म्हणजे काय तर त्याचे उत्तरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। हे सर्व प्रश्न आपण इथून वाचून ते उत्तरसुद्धा वाचून आपण इथून माहिती प्राप्त करून घ्यायची आहे। सर्व प्रश्न वाचून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मी पुष्टी करतो की मी वरील सर्व माहिती वाचली आहे, मला समजली आहे। आपण हे अगोदर सर्वप्रथम वाचून घ्यायचं आहे की इथे कशा पद्धतीनं हे छायाचित्र अपलोड करायची आहेत असं आपण वाचलंय। याला नोंदणीसाठी पुढे जा असं करायचं आहे। त्यानंतर आपणासमोर पुन्हा या पद्धतीचा एक तपशील इथे येईल। इथे संस्थेचा तपशील, संपर्क तपशील, OTP, ठिकाणाचा तपशील आणि इतर तपशील अशा 5 टप्प्यांमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे। इथे संस्थेची श्रेणी विचारले। आता इथे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन, खाजगी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सरकारी संघटना किंवा इतर असं दिलेलं आहे। त्यातले आपली शैक्षणिक संस्था आहे, त्यामुळे आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं निवडणार आहोत। आता इथे आपण आपलं स्कूल आहे, त्यामुळे आपण आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकणार आहोत। पहा, या पद्धतीने आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं राज्य या ठिकाणावरून आपण निवडायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा इथून निवडायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे। आपल्या शाळेचा जो पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या शाळेचा पूर्ण पत्तासुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीनं आपल्या शाळेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि इथे नेक्स्ट किंवा पुढील या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याकडे आपण जातोय। इथे या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्या शाळेचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। अचूक ID या ठिकाणी टाकायचा आहे। याला तपासा असं करायचं आहे। या ठिकाणी आपल्या ईमेल व्हेरीफाय सक्सेसफुली यावर आपल्याला जायचा ईमेल गेलेला आहे। त्यानंतर इथे पुढील म्हणजे नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे नोंदणीकृत जो क्रमांक टाकलेला आहे त्यावर आपल्याला एक OTP येणार आहे। OTP पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे।
4 अंकाचा OTP असणार आहे. OTP तपासाला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय होऊन जाईल. यशस्वीरित्या तपासला गेला असं येईल. त्यानंतर इथे पुढील किंवा नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुन्हा इथे ठिकाणाचा तपशील, आपण ज्या ठिकाणी आपला योग दिवस साजरा करणार आहोत त्या ठिकाणाचा तपशील, म्हणजेच आपण आपल्या शाळेमध्ये ते साजरा करणार आहोत तर आपल्या शाळेचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या ठिकाणी आपण योग दिन साजरा करणार आहोत त्या ठिकाणाचा पत्ता आणि ही संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे. या ठिकाणी पत्ता टाकताना आपण शाळेच्या नावासह टाकून घ्या. खाली इथे जे ठिकाण आहे आपण आपल्या लोकेशनचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तर ते ठिकाण टाकण्यासाठी आपल्याला इथे नवीन विंडो ओपन करून घ्यायची आहे आणि इथे गुगल मॅप्सला क्लिक करायचं. गुगल मॅप असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला गुगल मॅपला ओपन करून घ्यायचं आहे. गुगल मॅपची वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर आपण या ठिकाणी जर आपण घरून रजिस्ट्रेशन करत असाल तर आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे किंवा आपल्या लोकेशनचं नाव आपल्याला इथे सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेचं लोकेशन दिसेल. त्या लोकेशनवर आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि इथून शेअर दिस लोकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून ही लिंक आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे. लिंक कॉपी केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या टॅबवर यायचं आहे आणि ती लिंक या ठिकाणी पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर इथे पुढील या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत IDY कार्यक्रम आयोजित करण्याचा तुम्हाला पूर्वीचा अनुभव आहे का? जर आपण यापूर्वी असा अनुभव घेतला असेल किंवा आपलं रजिस्ट्रेशन असेल तर आपण इथे होय म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकतो. तुम्ही सामान्य योग प्रोटोकॉल प्रशिक्षणाच्या देखरेखीसाठी किंवा प्रदान करण्यासाठी प्रमाणित पात्र योग शिक्षकाची नोंदणी केली आहे का? केली असेल तर होय म्हणा, नसेल केली तर नाही म्हणा. आणि इथे आपल्याला काही उपक्रम हाती घेणे. मी याद्वारे वचन देतो की मी योग संगम कार्यक्रम आयोजित करण्याशी संबंधित सर्व माहिती वाचली आहे. या सर्व नियमांचं पालन करायचं आहे. यावर आपल्याला हे तिन्ही चेकबॉक्स क्लिक करून घ्यायचे आहेत आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर एक थोड्याशा वेळानं आपल्याला या ठिकाणी एक रेफरन्स नंबर प्राप्त होणार आहे. या पद्धतीनं थोडासा वेळ गेल्यानंतर आपल्याला इथे एक रेफरन्स नंबर प्राप्त होईल. हा रेफरन्स नंबर आपण पुढील गोष्टींसाठी जतन करून ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. याचा हा जो रेफरन्स नंबर आहे तो आपल्या मेल ID वर सुद्धा जाणार आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपल्यास हा नंबर पाहायला मिळेल. तर या पद्धतीनं आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काही अडचण आल्यास कमेंट्स करा. धन्यवाद.